नमस्कार मंडळी. मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार तसेच नाटक, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचं एक वेगळीच ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. शरद पोंक्षे यांनी मोकळा श्वास या चित्रपटात एका क्रूर बापाची भूमिका अत्यंत छान वठवली होती. तसेच छडी लागे छमछम, विघ्नहर्ता, बाप, एक निर्णय, सुदामराव जाधव यासारख्या कित्येक चित्रपटात त्यांनी आपली छाप पाडली आहे. शरद पोंक्षे यांचा पुनर्जन्म झाला आहे. हो, कारण काही वर्षापूर्वी त्यांना कर्करोग झाला होता. मात्र या असाध्य आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. इतकंच नाही तर त्यांनी कलाविश्वात सुद्धा कमबॅक केलं आहे. आजारपणातून बाहेर आल्यावर बाई पण भारी देवा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तसेच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत विनायक कानेटकर ही भूमिका त्यांनी साकारली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात शरद पोंक्षे यांना एक मुलगी देखील आहे. जसं आपण पाहिलं की सिनेसृष्टीतील कलाकारांचे मुले सुद्धा याच क्षेत्राकडे वळताना जास्त दिसतात. मात्र शरद पोंक्षे यांच्या मुलीने वेगळे क्षेत्र निवडले आहे. शरद पोंक्षे यांच्या मुलीचे नाव सिद्धी पोंक्षे असं आहे. सिद्धी पोंक्षे सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मात्र शरद पोंक्षे अनेकदा तिच्याविषयीच्या पोस्ट शेअर करताना दिसतात. तर शरद पोंक्षे यांची मुलगी पायलट आहे. इयत्ता 4थी पासून तिचं स्वप्न पायलट होण्याचं होतं आणि तिने ते खऱ्यात उतरवलं आहे. बाप म्हणून मला तिचा फार अभिमान आहे. कारण मी जेव्हा कर्करोगाने ग्रासलो होतो तेव्हा ती 12वीत होती. तेव्हा सर्व संकटे, आर्थिक परिस्थिती, अडथळे पार करून ती 87% मिळवून पास झाली. तर मंडळी, तुम्हाला या बाप लेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.